हे क्रिकेटचं इतकं फॅड वाढलंय की त्यांना सगळ्या बाकीच्या खेळांना खाऊन टाकलं असं नेहमी टीका होती. तुम्ही ऍग्री करता का त्या टीकेसोबत? सर टीका नाही, पण सर क्रिकेटची जी प्रसिद्धी आहे, पॉप्युलॅरिटी आहे भारतामध्ये ती खूपच जास्त प्रमाणात आहे. सर त्यामुळे जे अर्थकारण जे होतं ते आणि एक लोकांचे इंटरेस्ट पण हा क्रिकेटमध्ये जास्त डेव्हलप होतो. त्यामुळे दुसऱ्या खेळांकडे थोडंफार प्रमाणात दुर्लक्ष होतं. मग ते लोक जे विद्यार्थी आहेत त्यांचा इंटरेस्ट वाढावा याच्याकरता केंद्र सरकार काही करत आहे का? सर मला वाटतं की कोणत्या खेळात कोणाचा इंटरेस्ट असेल हे प्रत्येकाचं इंडिव्हिज्युअल डिसिजन असणार. पण सर तरी आपल्याला जर वेगवेगळ्या खेळात इंटरेस्ट वाढवायचा असेल तर सर आपण जसं की नाही, केंद्र सरकार त्या स्वरूपात काही करताय का? सर जसे खेलो इंडिया गेम्स आपण स्टार्ट केलेत सर, त्यानुसार आपण वेगवेगळ्या राज्यामध्ये कॉम्पिटिशन देऊन एक स्पर्धात्मकता वाढवतोय. ओके. आणि सर त्या बाबतीत आता एक स्पोर्ट्स गव्हर्नन्स बिल पण आलंय. त्या दृष्टीने आपण ज्या स्पोर्ट्स गव्हर्न करणाऱ्या बॉडीज आहेत त्यांच्यामध्ये गुड गव्हर्नन्ससाठी पण प्रयत्न करतो. तुम्हाला काय वाटतं की का आपल्याकडे ऑलिम्पिक मेडल्स इतके कमी येतात? त्याचं नेमकं काय कारण असावं बरं? सर एकतर फर्स्ट कारण मला की त्या ऑलिम्पिकच्या वेगवेगळे जे गेम्स आहेत त्यामध्ये जे इन्व्हॉल्व असलेलं पॉप्युलेशन हे भारतामध्ये कमी आहे. तर त्यासाठी जे एक्सपर्टीज वगैरे लागतात ऑलिम्पिक लेवल प्रिपरेशन करण्यासाठी त्याही कमी प्रमाणात आहे. तर तसेच त्या खेळासाठी लागणाऱ्या इन्फ्रास्ट्रक्चरची पण आपल्याकडे कमतरता आहे सर. त्या सगळ्या मल्टिपल रिझनमुळे आपण अजून त्या बाबतीत कमी आहे. महाराष्ट्रामध्ये ना पूर्वापार कुस्तीची एक मोठी परंपरा होती. येस सर. पण नॅशनल पातळीवर ते किंवा जे देशाला रिप्रेझेंट करणारे खेळाडू आहेत ते बऱ्यापैकी हरियाणा वगैरे भागातले आहेत. याचं काय कारण वाटतं? सर त्या बाबतीत मला एक्झॅक्ट माहित नाही आहे, बट वेटशी रिलेटेड काहीतरी